नमस्कार मंडळी, तळ कोकण विजिटच्या 6व्या भागात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलोय देवबाग तारकर्ली बीचवर आणि आपण निवती रॉक्स आणि लाईट हाऊस पण पाहणार आहोत। देवबाग तारकर्ली हे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढले आहे। या इथून कर्ली नदी वाहत येते आणि या ठिकाणी समुद्राला मिळते। इथूनच पुढे बोटीतून निवती रॉक्सला जाता येते। याच ठिकाणी MTDCचे स्कुबा डायव्हिंग होते। तारकर्लीमधील स्कुबा डायव्हिंगच्या व्हिडिओची लिंक पिन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। इथे ही सगळी हॉटेल्स आणि होमस्टे समुद्रकिनारी लागून म्हणजेच बीच कनेक्टेड आहेत। रूम मधून बाहेर आलो की लगेच बीचवर। इथे मासे पकडून आणलेले पाहायला मिळाले। या संपूर्ण पट्ट्यात विविध समुद्री जीव पाहायला मिळाले। हे इथले शेवटचे टोक जिथे नदी समुद्राला मिळते। या इथे मी पॅरामोटरिंग केले। ड्रोन न्यायला जमले नाही याची खंत आहे, पण यामुळे स्वतःला उंच उडायला मिळाले आणि अप्रतिम नजारा पाहायला मिळाला। उजवीकडून येणारी कर्ली नदी या ठिकाणी संगम पॉइंटवर समुद्राला मिळते। सकाळी लवकर उठून बोट राईडला निघालो। उगवता सूर्यनारायण आणि त्याचे नदीत दिसणारे प्रतिबिंब खूपच लोभस होते। या ठिकाणी सुनामी आयलँड होते। सुनामीमुळे वाहून आलेल्या वाळूमुळे इथे आयलँड तयार झाले होते। इथे वॉटर स्पोर्ट्स होतात। कालांतराने ही वाळू कमी झाली। जवळच खूप सारे सीगल पक्षी दिसले। हा जो उजवीकडे भाग दिसतोय तो आहे संगम पॉइंट। आता आपण नदीतून समुद्रात आलोय। बोटीचा नदीतील प्रवास आणि समुद्रातील लाटांवरचा प्रवास यात फरक जाणवतो। आता आम्ही निवती रॉक्स आणि लाईट हाऊसच्या दिशेने निघालोय। खोल समुद्रात साधारण 1 तास गेल्यावर असे खडक आणि लाईट हाऊस दिसायला लागले। इथे ब्रिटिश काळातील 2 लाईट हाऊस आहेत। हे आहे जुने लाईट हाऊस, त्यानंतर नवीन लाईट हाऊस बांधले। या नवीन लाईट हाऊसवर कर्मचारी राहतात।
या खडकांमध्ये समुद्राचे पाणी शिरून अशा प्रकारे फवारे बाहेर येतात. या निसर्गाच्या चमत्काराला म्हातारीची चूल किंवा म्हातारीची चूळ असे नाव पडले. बोट जेव्हा अशी 2 खडकांच्या मधून जाते ना, तेव्हा एकदम थ्रिलिंग वाटते. लाईट हाऊसच्या खाली खडकांमध्ये अशी गुहा दिसली. इथले पाणी मस्त निळेशार आहे. या ठिकाणी ही जी बोट दिसते ती MTDCची आहे. इथे MTDCचे स्कुबा डायव्हिंग होते. MTDCचे स्कुबा डायव्हिंग जास्त वेळ आणि जास्त खोल पाण्यात होते. 6000 रुपये बजेट असेल तर हे स्कुबा डायव्हिंग ट्राय करायला हरकत नाही. रिटर्न येताना नेवती आणि भोगवे बीच जवळ हा गोल्डन रॉक दिसला. संध्याकाळी मावळत्या सूर्याची किरणे या खडकांवर पडली की हा खडक सोनेरी रंगाचा दिसतो, म्हणून याला गोल्डन रॉक म्हणतात. हा आहे नेवती बीच. एखाद्या इंग्लिश सिनेमात असतो तसा शांत सुंदर झाडे आणि खडकांनी वेढलेला हा बीच आहे. वेळेअभावी बीचवर उतरता आले नाही, पण हा बीच खूप सुंदर आहे. तुमच्या एक लक्षात आले असेल, या समुद्रात काही ठिकाणी स्वच्छ निळेशार पाणी तर काही ठिकाणी स्वच्छ हिरवे पाणी आहे. या ठिकाणी वर नेवती किल्ला होता. त्याचे काही अवशेष आजही वर गेल्यावर पाहायला मिळतात. हा आहे भोगवे बीच. सुंदर, शांत, स्वच्छ. या ठिकाणी सुद्धा जाता येते. निसर्गाने कोकणावर अगदी मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेली दिसते. मंडळी, या ठिकाणी नक्की भेट द्या. लाईट हाऊसच्या दिशेने जाताना नाही, पण नेवती भोगवे जवळ खूप सारे डॉल्फिन दिसले. खरं तर खूप सारे डॉल्फिन दिसले, पण कॅमेरामध्ये फार रेकॉर्ड करता आले नाही. पण हा प्रसंग डोळ्यात साठवण्यासारखा होता. रिटर्न येईपर्यंत दिवस वर आला होता. वॉटर स्पोर्ट्स चालू झाले होते. कर्ली नदीत सुद्धा सुनामी आयलँड जवळ वॉटर स्पोर्ट्स चालू झाले.
कर्ली नदी किनारी मिनी केरळ सुद्धा आहे। त्या ठिकाणी खूप सारी नारळाची झाडे आहेत। आधी म्हटल्याप्रमाणे देवबाग बीचवर पॅरामोटरिंगचा थ्रिल अनुभवला। तर मंडळी, आपली पर्यटन स्थळे निसर्ग स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे। तळ कोकण भटकंतीचा हा शेवटचा भाग होता। आम्ही राहिलेल्या रिसॉर्ट आणि होमस्टे टूरचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहोत। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। कोकणातल्या मंडळींनी आम्ही काय मिस केले किंवा नेक्स्ट टाइम काय पाहायला पाहिजे हे कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना दाखवा।